जे विसरलेलेच नाही त्याची आठवण कशी होणार? हालते चालते त्याच्या खाली जे आहे ते नित्य आहे. हालते चालते ते चेतन आहे. नित्य सत्य आहे. त्यात मोठी चूक म्हणजे आपणाला आपण आहे हे कळते. सर्वात मोठी चूक आपणाला देह समजणे. नित्य सत्यावर एक पुरी निर्माण झाली. त्या पुरीची वेदना म्हणजे आपण आहोत असे वाटणे. त्या पुरीला छिद्र पडले, त्यातून जो प्रकाश पडला ते जग. या पुरीला शास्त्र भाषेत अणु म्हणतात. ती पुरी जाणवली ते स्वसंवेदन. तिरा एवढे बांधुनी घर त्या तर आहे ईश्वर. आपण आहोत हे कळते पण सहन होत नाही, म्हणून हा सगळा व्यवहार. विरुळा कोणी कोटीत एखादा गुपचूप असतो. कळतेपणे ते नव्हे आपण. कोणतीही गोष्ट सांगता आली नाही तर ती अज्ञानच राहते. अनुभव अनेक बोलतोय, पण अनुभवीचा काय अनुभव? जगाचे दर्शन म्हणजे तुम्हाला तुम्ही असल्याच्या जाणीवेचे दर्शन आहे ते. जगातील मोठ्या ग्रंथात जे काही लिहिले आहे ते पुराव्यासाठी तुम्ही घेता, पण ज्ञाते तुम्हीच असता. तुम्हाला एकाएकी तुम्ही असल्याची बातमी आहे तेच किंवा त्यातच जगातील सर्व ग्रंथ भांडार आहे. तू आता जागा आहेस, जिवंत आहेस, हाच मूळ भ्रम आहे. बुद्धीने झालेले ज्ञान कोरडे, त्याच्याने समाधान नाही. ज्ञान हे अमृताचा पेला आहे असे झाले पाहिजे. माझे असणे असून मला का कळत नव्हते व आता का कळते याचेही ज्ञान झाले पाहिजे, तरच समाधान मिळेल. तू अगोदर आहेस व त्या आठवणीतच देव आहे. काळ मावळला की देव मावळला. आत्माराम कायमच आहे. मी 100 वर्षापूर्वी नव्हतो म्हणता, पण आज आहे हे कळते. जो नव्हता त्याला मी आहे हे कळले काय? असणारालाच मी आहे हे कळणार. कळते पण जाईल, पण ज्याला कळते तो जाणार नाही. येत असलेल्या अनुभवात तुम्ही आहात ही तुमची सध्या भूमिका आहे. जाणीवेचा अनुभव जाणताला येतोय, परंतु जाणता राहिला बाजूला आणि आपण अनुभवातीलच असे तुम्ही मानता. या जगात सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे जाणत्याला जाणीवेचे साक्षीत्व होते न करताच. ज्ञान न टिकणारे आहे, त्याचा साक्षी नित्य. जग ज्ञानात आहे. ज्ञान गेल्यावर जग गेले. ज्ञानाच्या साक्षीने काय गेले? मी जागा आहे या स्वप्नात राम कृष्ण दिसले, पण मी जागा होतो हेच खोटे ठरले. आकाश पाणी नसताना चक्रपाणी नाही. तुकोबा म्हणतात, जेव्हा नव्हते आकाशपाणी नांदत होतो निरंजनी. सर्व ठिकाणी भरलेले काय आहे? तू असल्याचे प्रेम, तू असल्याची आठवण. आमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही जाणवत्या जाणीवेचे साक्षीत्व करत असाल तर आणखी क्रियाकांड करण्याची जरुरी नाही. रात्रीच्या स्वप्नावर आपला ताबा नसतो. काहीही घडते तसे जागृततही आपोआप सर्व घडते. तुम्ही फक्त साक्षीत्व करता. जागृतीत मी करतो हा अभिमान आहे तोवर साक्षीत्व घडणार नाही. स्वप्न म्हणजे मी जागा आहे असे जाणवेल तेच खोटे. या स्वप्नातच हरिहरादी आले गेले. पाहणेच खोटे होते तर पाहिलेले खरे कसे? साधकाची आतली बाजू पक्की झालेली नाही, म्हणून तो शब्दांचे अर्थ घेऊन जगात भटकतो आहे. काय पक्के झाले पाहिजे? आलेली जागच खोटी आहे हे. मानव रूपाचा अभिमान घेऊन वावरता ही एक गंमत आहे. तुझा सहवास तुला कसा झाला? आता तुम्हाला सहवास आहे आपण असल्याच्या जाणीवेचा व म्हणून जगाचा. माझ्या नित्य स्वरूपात कसलाच सहवास नाही. जगायला धारिष्ट यावे यासाठीच तुम्ही देवदेव करता, नाहीतर हे सोसवणारे नाही. रानात जाताना हातात काठी घेऊन जाता, तसे जगात वावरताना ईश्वर घेऊन असता धीर येण्यासाठी. ज्याला स्वतः आहे हीच आठवण नाही तो जन्म घेईल काय? जो अजन्माच आहे. आत्मज्ञानाविना सर्व कर्म निरर्थक. आत्मज्ञानानंतरही सर्व कर्म निरर्थक. शब्दाने ज्याचा ज्याचा अर्थ लागतो ते खोटे, जे विचारते ते खोटे. हे ऐकलेले निश्चयाने वापरा तरी, नाहीतर सोडून द्या. पण कोणाला सांगू नका, तुमची फजिती होईल. हे प्रत्यक्षानुभूतीचे अपरोक्ष ज्ञान आहे. तसा अनुभव आला नसता कोणाला सांगाल तर तुम्हाला त्याचा निवाडा करता येणार नाही. मी अकर्ता आहे, मी व्यवहारात नाही हे म्हणणे अजन्म्याचे आहे, मानवाचे नाही. तुम्हाला कळते असे वाटते तेच मिथ्या. तुम्ही इथे आश्रमात आलात यासाठी मी काही केले आहे काय? केवळ साक्षीत्व घडले.
साक्षी हा आकाशापेक्षा पातळ आहे. गुण व्यवहार तो आहे. गुण म्हणजे जाणीव. तुम्ही गुणाविरहित म्हणून गुण नाही. गुण जाणवतो म्हणजे तुम्ही असल्याचे स्मरण जाणवते. ज्ञाताला जाणीवेचे जाणपण न जाणू जाता जाणवते. ज्ञाताचा शब्दाने उल्लेख करता येत नाही. ज्याच्यामुळे देह कळतो ते कळते पण पूर्ण विसरला आहात व देह म्हणजेच मी असे तुम्ही समजू लागला आहात. गुण ज्ञान नसताना जे तुम्ही ते ज्ञान नव्हे. तुमचे असणे हे ज्ञान नव्हे हे तुम्हाला न जाणू आता ठाऊक आहे. सत्य अलक्ष्य आहे. त्याला आपण आहे नाही हे माहीत नाही. वस्तूंबद्दल आपलेपणा आहे याचे महाकारण काय? देहबुद्धी हे लक्षात येणे फार कठीण आहे. तुमच्या लक्षात जे जे येईल ते अल्प मुदतीचे असेल. ज्याच्या लक्षात येते तो कधीच लक्षात येणार नाही. तुम्ही आहात हे तुमच्या आता लक्षात आलेले आहे. ते पण जाणार आहे. देह म्हणजेच मी हे तुमच्या लक्षात आले आहे म्हणून सर्व जीव जगताचा तुम्हाला अनुभव येतोय. आत्मा म्हणजे आपण, फक्त साक्षी. आकाश कोणाचे दर्शन? चैतन्याचे, मूळ मायेचे, हिरण्य गर्भाचे. तुम्ही सत्य विसरलेले नाही व म्हणून त्याची आठवण पण होणार नाही. जे विसरलेलेच नाही त्याची आठवण कशी होणार? दिवाच असा नुसता साक्षी. त्याच्या प्रकाशात काहीही करा, भांडण, मारामारी इत्यादी, त्या दिव्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. तसेच परमात्म्याचा गुणाशी म्हणजे तुम्ही काय करता त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे जाणतो तो साधू. तुम्हाला तुम्ही असल्याचा अनुभवाचा परम अर्थ लागला पाहिजे. दिसते भासते त्याचा नव्हे, याला म्हणतात परमार्थ. जाग आणि झोप आपोआप येतात जातात. यापैकी तुम्ही कमी जास्त काही करू शकता? या दोन्ही अवस्थांशी अज्ञाताचा काही संबंध नाही. तो कधी जागा राहत नाही म्हणून झोपतही नाही. जागृतीचा क्षीण भयंकर आहे. तो क्षीण उतरविण्याकरता गाढ झोप हवी असते. जागृती म्हणजे एक कणभर जाणीव, एक रतीभर. ही रतीच जागी आहे तरी ती सोसवत नाही. जाग व झोप या दोन्ही अवस्था नव्हत्या हे कोण जाणत नाही. जाग व झोप यांचा अनुभव नव्हता असे जे काही आहे ते सर्व साक्षी आहे. तुम्हाला स्वतःबद्दल आपले ज्ञान म्हणजे आत्मज्ञान झाले पाहिजे. लोकांना सांगायला ब्रह्माचे ज्ञान, सुख आणि दुःख हा जाणीवेचा धर्म आहे हे तुम्हाला कळेल. संत झालो म्हणता आणि करोडो रुपयांची गरज. आश्रम बांधायचा आहे, पाणवठा बांधायचा आहे. ही हालचाल म्हणजे ओशाळपणा. संत म्हणजे शांत, हालचाल नाही. मी ज्ञानी आहे ही कल्पनाही नाही. साखरेत जशी गोडी तसे सत्वगुणांचे दर्शन, आत्मप्रेम. पण हा सहवास कालधर्मी आहे. तुम्हाला तुम्ही आहात हे ज्ञान सहज होण्याकरता त्याला देव, ब्रह्म इत्यादी नावे देऊन धारिष्ट आणावे लागते. हा सत्वगुण अनंत ब्रह्मांडे निर्माण करणारे बीज आहे. या सत्वाला आपलेसे करा, मग ते वश होऊन आपली कथा तुम्हाला सांगेल.